मी सुनील भोसले. आपल्या चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आजचा हा व्हिडिओ थंबनेलवरून आपल्याला लक्षात आलाच असेल की विषय कोणता आहे. विषय आहे गोरिला इन्व्हेस्टिंग. विषयाला हात घालण्यापूर्वी आपल्याला एक डिस्क्लेमर देऊ इच्छितो. मी या चॅनलमध्ये जे काही म्युच्युअल फंडासंदर्भात आपल्याला माहिती देतो आहे ती फक्त आपल्या मार्गदर्शनासाठी आहे, अभ्यासासाठी आहे. ह्याच्यामध्ये कोणत्याही प्रकारच्या गुंतवणुकीचा आपल्याला सल्ला दिला जात नाही किंवा कोणत्याही प्रकारची टिप्स दिलेली नाही. फक्त आपल्याला मार्गदर्शन करणे एवढाच हेतू आहे. आणि एक लक्षात ठेवून चला की हा डिस्क्लेमर जो आहे, म्युच्युअल फंड इज सब्जेक्ट टू मार्केट रिस्क, रीड ऑल रिलेटेड डॉक्युमेंट्स बिफोर इन्व्हेस्टिंग. म्हणजे तुम्ही तुमच्या कन्सल्टंटशी बी कॉन्टॅक्ट करा, त्यांना तुम्हाला काय हवं आहे ते सांगा, मग त्याप्रमाणे तुम्ही तुमचा फंड निवडा आणि त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट करा. तर आता जास्त वेळ न घालता आपण आपल्या मेन विषयाकडे वळूया. म्युच्युअल फंडमध्ये हे गोरिला इन्व्हेस्टिंग स्ट्रॅटेजी काय आहे. तर म्युच्युअल फंडामध्ये गोरिला इन्व्हेस्टिंग ही स्ट्रॅटेजी आतापर्यंत यूट्यूबवर कोणीही जास्त प्रसारित केलेलं नाही किंवा त्या विषयावर असा कोणी व्हिडिओ बनवलेला नाही. माझ्याही निदर्शनास आलेलं नाही. जर तुमच्या निदर्शनास आला असेल आणि तुम्ही अशा प्रकारचा जर व्हिडिओ पाहिला असेल तर कमेंट्स बॉक्समध्ये नक्की लिहा की पाहिला आहे म्हणून. तर गोरिला इन्व्हेस्टमेंट हे जे काही थंबनेल लिहिलेलं आहे की गोरिला इन्व्हेस्टिंग म्हणजे काय आहे, तर याच्यामध्ये तुम्हाला अशा प्रकारचे स्टॉक्स असतात की जे मार्केट लीडर असतात. त्यांची मॅनेजमेंट टीम जी असते ती फार स्ट्रॉंग आणि दूरदर्शी असते. करप्ट वगैरे अशा प्रकारची नसते. त्यांचं मॅनेजमेंट हे फार वेगळ्या पद्धतीचं असतं, उच्च स्तराचं असतं. तर अशा क्वालिटीचं मॅनेजमेंट तिथे असतं. तिथे एखादी कंपनी जी आहे किंवा एखादा फंड जो आहे तो अशा लेवलनी वर्कआउट केला जातो की समजा फॉर एक्झाम्पल आता तुम्हाला उदाहरणच द्यायचं झालं तर मार्केट क्रॅश झालं होतं लॉकडाऊनमध्ये, जेव्हा कोविड-19 आला 2020-21मध्ये. तर त्यावेळेला मार्केट जवळजवळ 30-40% खाली पडलं होतं. पण तुम्ही बघितलं असेल तर ज्यांच्याकडे गोरिला स्टॉक होता असेल किंवा जे मार्केट लीडरचे जे स्टॉक्स असतात ते स्टॉक्स आहेत त्यांना जास्त मार्केटचा प्रभाव जाणवला नाही. कारण का, त्यांची कपॅसिटी जी आहे ती फार स्ट्रॉंग होती. त्या स्टॉक्सला त्या सिच्युएशन, त्या परिस्थितीला फेस करण्याची कपॅसिटी. तर अशा प्रकारचा स्टॉक्स तुमच्या पोर्टफोलिओमध्ये आहे का ते नक्की चेक करून बघा. कारण काही वेळेला मी असे बरेच लोक पाहिलेले आहेत. कारण मी इन्व्हेस्टमेंटबद्दल लोकांची इन्व्हेस्टमेंट करून देत असतो. त्यामुळे माझ्या हाताखाली असेच बरेच लोक येतात की त्यांचे मी जेव्हा पोर्टफोलिओ चेक करतो तेव्हा पोर्टफोलिओ एवढा वाढवलेला असतो की जे नको ते स्टॉक पण त्यांच्या पोर्टफोलिओमध्ये असतात. आणि नंतर ते विचारायला माझ्याकडे एवढे स्टॉक्स आहेत, एवढे फंड्स आहेत, पण माझा पोर्टफोलिओ, माझी संपत्ती काही वाढत नाही. पण त्यांनी जे काही पोर्टफोलिओमध्ये स्टॉक्स ठेवले आहेत त्याची क्वालिटी त्यांनी चेकच केलेली नाही आहे किंवा त्यांनी त्यांच्या कन्सल्टंटबरोबर त्याच्याबद्दल काही हे केलेलं नाही आहे, चर्चा केलेली नाही, आणि म्हणून त्यांचा पोर्टफोलिओ वाढत नाही. तर मित्रांनो, असा त्रास तुम्हाला होऊ नये आणि चांगल्या क्वालिटीचे फंड तुमच्या पोर्टफोलिओमध्ये असावेत असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही खाली कमेंट्स बॉक्समध्ये गोरिला असं लिहा आणि त्याबरोबर तुमचा व्हॉट्सअप नंबर पण शेअर करा. मी तुम्हाला त्याच्या संदर्भात 1-to-1 फेस टू फेस तुम्हाला कॉन्टॅक्ट करून त्याची डिटेल माहिती देईन. तसंच हे गोरिला इन्व्हेस्टिंग ही जी स्ट्रॅटेजी आहे ना, याच्या संदर्भात तुम्हाला अधिक माहिती देण्यासाठी मी आणखी काही एपिसोड्स बनवणार आहे. त्यावेळी त्याच्यात माहिती देणार आहे. पण तुम्हाला कदाचित कोणाला माहिती आहे की नाही माहिती नाही, पण समजा माहिती असेल तर तुम्ही मला नक्की याच्यामध्ये सांगेल की हे कोणत्या वर्षी ही स्ट्रॅटेजी अप्लाय झाली आणि कोणी काढली. मी त्याचं नंतर उत्तर तुम्हाला नक्की देईनच. तर ही गोरिला स्ट्रॅटेजी आणण्याचा उद्दिष्ट काय होतं की हे जे स्टॉक्स आहेत हे मार्केट लीडर असतात आणि ह्यांच्यासमोर इतर स्टॉक्सचं तेवढं काही, म्हणजे जसं की स्मॉल स्केल, मिड स्केल असे जे स्टॉक्स असतात त्यांची तेवढी कपॅसिटी नसते की यांच्यासमोर उभं राहणं. कारण त्यांच्याकडे प्राइसिंग पॉवर नसते आणि यांच्याकडे गोरिला स्टॉक जे असतात त्यांच्याकडे प्राइसिंग पॉवर असतात. ते कोणत्याही प्राईसला आपली सस्टेनेबिलिटी ठेवू शकतात, ते मेंटेन करून राहू शकतात. आणि अशा प्रकारचे स्टॉक निवडणं हे इतकं इझी नाही आहे. आता जसा गोरिला हा प्राणी हा फार दुर्मिळ आहे, फार म्हणजे
दिसतच नाही सहसा. तो अमेझॉनच्या जंगलामध्ये, अशा खूप मोठ्या जंगलामध्ये तो राहतो. त्यामुळे सगळ्यांना काही तो सहजासहजी दिसणार. तीच स्टोरी ह्या गोरिल्ला फोनची आहे. हे स्टॉक निवडणं फार कठीण आहे, पण मिळाला त्याच्यामध्ये तुमचं पूर्ण 5-6 जरी 5 ते 10 स्टॉक ठेवलेत, हे 20, 30, 40 स्टॉक ठेवण्याऐवजी 5 ते 10 स्टॉक ठेवले तरी मोर दॅन सफिशियंट. तुम्हाला इकडे तिकडे बघण्याची काही आवश्यकता लागणार नाही आणि हा स्टॉक तुमचा खूप चांगल्या प्रकारे चालू शकतो. तर आता तुम्हाला अधिक जर याच्या संदर्भात माहिती हवी असेल तर तुम्ही मला कमेंट करून सांगा की तुम्हाला याच्या संदर्भात आणखी माहिती हवी आहे. मी तुम्हाला ती माहिती तशी पुरवेन, पण सुद्धा तत्पूर्वी तुम्ही मला तशा प्रकारचा एक मॅसेज टाका. आता इथपर्यंत जर हा व्हिडिओ पाहिला आहे तुम्ही, तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा जर तुम्ही नवीन असाल माझ्या चॅनलवर. माझ्या चॅनलचं नाव आहे सुनील भोसले 3432. आणखी एक महत्त्वाची गोष्ट, तुम्ही ज्या लोकेशनवरून हा व्हिडिओ बघत असाल ना, त्या लोकेशनचं नाव मात्र नक्की तुमच्या कमेंट्स बॉक्समध्ये लिहा की तुम्ही कुठून बोलताय, म्हणजे मला कळेल की हा व्हिडिओ कुठपर्यंत जातो आहे. एवढाच उद्दिष्ट आहे. तसंच तुमचा अभिप्राय आहे तो कॉमेंट्समध्ये नक्की मेन्शन करा. मी काही लाईव्ह सेशन्स पण घेणार आहे, तेही अटेंड करा. त्याच्या संदर्भात पण तुम्हाला नोटिफिकेशन येईल. जर तुम्ही बेल आयकनला हिट केलं तर पहिली नोटिफिकेशन तुम्हाला येईल. आणि सबस्क्राईब तर जरूर करा. आपला आता अधिक वेळ घेत नाही, इथेच मी हा विषय संपवतो आहे आणि भेटूया पुढे अधिक माहिती देण्याकरिता. चांगली याहीपेक्षा मी चांगले एपिसोड आणणार आहेत गोरिल्ला इन्व्हेस्टिंगवर. तेव्हा बघत राहा नवीन एपिसोड केव्हा येईल तो, आणि तुमचे अभिप्राय मला सांगा, एवढीच विनंती. तोपर्यंत नमस्कार. मस्त राहा, स्वस्थ राहा आणि नवीन नवीन विषयांसाठी या चॅनलवर येत राहा. धन्यवाद.